गरिबांची जाण ज्याला मातीचा ठाव, जातीपात केला नाही न केला भेदभाव, सर्वसमावेशक. आता या ठिकाणी समाजवादी पार्टीचे जे आमदार आहेत ते म्हणतात मला तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी त्यांचे लोक काँग्रेसकडून उभे केले आहे. मग काँग्रेसचे लोक अजून तिसऱ्या पक्षातून उभे झाले आहे, तिसऱ्या पक्षाचे चौथ्या पक्षातून उभे झाले आहेत. या सगळ्यांनी खिचडी केली आहे. पण हे सगळे निवडणूक भिवंडीच्या विकासाकरता लढत नाही. यांच्याकरता भिवंडी एक असं एटीएम आहे की ज्यातनं रोज यांना पैसा कमवता येतो, म्हणून यांना भिवंडीची सत्ता हवी आहे. या भिवंडी शहराची जी परिस्थिती झाली, इथल्या विकासाचा जो बॅकलॉग तयार झाला, या सगळ्या गोष्टींना आज आपल्याला सामोरं जावं लागतंय. आणि या सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर आता एक नवीन इतिहास घडवावा लागेल. आणि नवीन इतिहास काय, तर या भिवंडीमध्ये महायुतीचा महापौर आपल्याला बसवावा लागेल. पहिल्यांदा तर मी तुमचं कौतुक करतो, निवडणुकीच्या सुरुवातीलाच तुम्ही सिक्सर मारलाय. 6 नगरसेवक बिनविरोध भिवंडीकरांनी महायुतीचे निवडून दिलेले आहेत. आज खरं म्हणजे आपण बघितलं इतर पक्षांची अवस्था काय आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला या भिवंडीमध्ये एक चांगलं परिवर्तन घडवायचं आहे, एक चांगलं शहर आपल्याला तयार करायचं आहे. ज्या शहरामध्ये ईज ऑफ लिव्हिंग असेल अशा पद्धतीचं शहर. कारण आपण विचार केला तर आमचं भिवंडी हे मुंबईचं प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईचं सगळं लॉजिस्टिक आहे, विणकर, हातमाग, यंत्रमाग. यामुळे एक मोठी इकोसिस्टीम या ठिकाणी आहे. पण या सगळ्या गोष्टींकरता सुविधा निर्माण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या भिवंडीमध्ये एकेकाळी 11 तलाव होते, आता जेमतेम नावाला 5 तलाव या ठिकाणी उरले आहेत. कारण खऱ्या अर्थानं अनेक वर्ष ज्यांनी भिवंडीवर राज्य केलं त्यांनी या भिवंडीच्या विकासाचा विचार कधीच केला नाही. भिवंडीमध्ये अनेक अडचणी या मेट्रो करता आल्या, पण मध्यंतरी त्याचीही बैठक घेऊन मी त्या अडचणी समाप्त केल्या. मी सांगितलं भिवंडीमध्ये मेट्रो ही अंडरग्राऊंड जाईल आणि वरचं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या मी वेगळ्याने तयार करून देऊ. ही जी जुनी पुलं आहेत, अरुंद पुलं आहेत, अरुंद फ्लायओव्हर आहेत, आवश्यकता पडली ही फ्लायओव्हर तोडून त्या ठिकाणी मोठी 4 पदरी फ्लायओव्हर्स तयार करू आणि त्या माध्यमातून या भिवंडी शहराला एक प्रकारे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्ही त्या ठिकाणी देऊ. आणि म्हणून मेट्रो 5 असेल, मेट्रो 12 असेल, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भिवंडीला त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आता भिवंडीच्या जनतेने महायुतीला निवडून दिल्यानंतर महेशजी, कपिलजी आणि मंचावरच्या सर्व नेत्यांची जबाबदारी आहे. माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, भिवंडीच्या माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायची जबाबदारी ही मी तुमच्यावर देऊन जातोय, या महानगरपालिकेवर देऊन जातोय. बंधू भगिनींनो, मी फार वेळ आपला घेणार नाही, पण भिवंडी हे बदललेलं भिवंडी पाहायचं असेल, एक आधुनिक भिवंडी पाहायचं असेल तर तुम्ही सुरुवात चांगली केली आहे, षटकार मारलाय. आता थांबू नका. 15 तारखेला तुम्ही मतदान केंद्रावर जा. त्या ठिकाणी 4-4 मतं द्यायची आहेत. गेल्यानंतर मशीनवर ज्या ठिकाणी कमळ किंवा धनुष्यबाण दिसेल तिथलं बटन दाबा, दुसरा विचार करू नका. 15 तारखेला कमळाचा आणि धनुष्यबाणाचा विचार तुम्ही करा. 16 तारखेपासनं 5 वर्ष तुमचा विचार आम्ही करू, तुमची काळजी आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब.
बेल आइकन दबाना ना भूलें।